मतं मागितली, पण सध्याला म्हणून एक प्रश्न जो चर्चेत आहे की वंचितने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत असताना त्यापुढे जातीचा उल्लेख केलाय. जातीच्या नावावरती मतं मागणं हे कितपत योग्य आहे? जातीचा आणि सांप्रदायिकतेचा उपयोग करणार नाही, जातपात मानत नाही. नागपूरला आपला परिवार मानतो आणि नागपूर मला आपलं मानतं, त्यामुळे मी या भानगडीत पडत नाही. नितीनजी, आणखीन एक शेवटचा प्रश्न जाता जाता की सध्याला पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे राज्यामध्ये, म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये हा प्रश्न मुद्दाम यासाठी विचारतोय, वॉटर रिझर्वेशन किंवा वॉटर रिस्टोरेशन या विषयाला घेऊन आपलं विजन फार मोठं आहे. विचार करता आपण सध्याला वाढणारा ऊन लक्षात घेता महाराष्ट्रामधली सिंचन क्षमता 60% वरती वाढली तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आणि त्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. मी स्वतः याच्यात बरंच काम करत असतो आणि माझा अतिशय रुचीचा विषय आहे. यात नक्की आपण यशस्वी होऊ. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांच्याशी आपण बोललो, पण जाता जाता देवेंद्र भाऊंशी आपल्याला बोलता येत आहे का? आपण पाहूया, प्रयत्न करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, नागपूर.